नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या दिवाळी पाडवा. बलिप्रतिपदा म्हणजे काय? हा दिवस साजरा करण्यामागे पौराणिक कथा ठाऊक आहे का? तर आपण जाणून घेऊया. तसंच शुभ मुहूर्त आणि वही पूजनाची माहिती. चला तर बघूयात आपण काय. अश्विनी महिन्यातील अमावस्या लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. तसंच 2025 बलिप्रथा म्हणजे काय? दिवाळी पाडवा लक्ष्मी पूजनानंतर बलिप्रदेचा सण साजरा केला जातो व बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणासाठी साजरा केला जातो. या दिवशी दिवाळी पाडव्या देखील साजरा केला जातो. तेव्हा हा सण नेमका काय आहे, तो साजरा कसा केला जातो, त्यामागची परंपरा काय आहे, सविस्तर आपण जाणून घेऊयात. अश्विनी महिन्यातील अमावस्याला लक्ष्मी पूजा झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रदा असे म्हणतात. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तसंच या दिवशी सोने खरेदी सुहासनीकडून पतीचे औक्षण करतात व व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रभाव अशा अनेक गोष्टींचा हा दिवस महत्वाचे आहे. पाडव्या दिवशी पंचरंगी रंगोळीने बलीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते. इडा पिडा टाळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो. तसंच यावर्षी 22 ऑक्टोबर 2025 ला बलिप्रतिपदा साजरा होणार आहे. हा सण साजरा होणार आहे. तसंच शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. तसंच दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10:56 वाजल्यापासून ते दुपारी 12:23 आहे. तसंच तिसरा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 4:42 वाजल्यापासून ते 6:09 आहे. तसंच ही पाडव्याची पौराणिक कथा काय आहे? बलिप्रतिपदे दिवशी असलेले पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवाला याच दिवशी दूध खेळत हरवले, म्हणून या दिवसाला दूध प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊन चरित्रवान प्रज्वलित होत पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणून या राजाची ओळख पण होती. तसंच पुढे त्याने वाढत्या शक्तीचा जोरदार देवाचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केले. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावर धारण केले आणि बटुक वेशात समोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली, वचन दिले. कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवताराची विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वीवर व्यापले. तसंच तिसरे पाऊल ठेवण्याची जागा शिल्लक न राहिल्यामुळे वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केला. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही दानशूराने अंगी असलेल्या त्याला पाताळ लोकाचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमतेतील पूजा करतात. इडा पिडा टाळो आणि बळीराजाचे येवो अशी प्रार्थना करून या दिवशी ही पूजा केली जाते व फटाके, आतिषबाजी, दीपोत्सव साजरा केला जातो. तसंच दिवाळी पाडवा बलिप्रथा व ही पूजेची माहिती काय आहे? दिवाळी पाडवा हा अर्थात बलिप्रथापदी 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. हा मुहूर्त आहे. त्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजा केली जाते व व्यापार लोक हे वहीची पूजा सुद्धा करतात. अश्विन महिन्यातील अमावस्या लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी म्हणून पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदी प्राधान्य हे सगळं त्यासाठी आणि पतीला औरक्षण करण्यासाठी वर्षाचा प्रभाव असे अनेक बाजूनी या दिवसाची महत्व आहे. अधोरेखित केली जाते. पौराणिक महत्व असलेले ही कृषी प्रधान सांस्कृतिक प्रथेला दाखवणार आहे.
तसंच कार्तिक महिन्याचा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो. हा दिवस नव्या सुरुवातीला मानला जातो. तसंच या वर्षी असे 22 ऑक्टोबरला पाडवा हे साजरा केला जाणार आहे. पाडवा हा सण लक्ष्मी पूजानंतर आणि भाऊबीजच्या अगोदर साजरा केला जातो. तसंच साजरा केला जातो. दिवाळी पाडवा आहे दिवाळी पाडवा आहे आणि आपलं वार आहे मंगळवार. हे सण महाराष्ट्रामध्ये दिवाळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीचा सण नरक चतुर्थी पासून अभंग स्नान सुरुवात केली जाते व पाडव्याला विशेष महत्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करतात. या दिवशी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. तसाच फराळ एकमेकांच्या घरी पण देतात. म्हणजे फराळ आपण जे केलेला एकमेकांच्या घरी पण देतात. लक्ष्मी पूजनानंतर आणि भाऊबीज अगोदर हा सण पाडवा येतो. असं कार्तिक शुद्ध बलिप्रदेला असे म्हणतात. या दिवशी दानशूर तुम्हाला मग अशी म्हणल्यासारखं दानशूर बळीराजाची पूजा करण्यात सांगितली जाते. अशा प्रकारे शुक्ल प्रतिपदेला वाहन शक्य नवे सुरू होते. या प्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम असे सुरू होतात. पंचांग असं सुरू होते. पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात करतात. म्हणजे ज्यांनी व्यापारी त्यांच्या दुकानात सुद्धा व्यापारी वर्ष हे नवीन सुरुवात असे म्हणून असल्याचे त्या दिवशी वही पूजन सुद्धा दुकानात ठेवून पूजा केली जाते नवीन वर्षाची. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे, दोघेही आयुष्य वाढेल. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून साडी किंवा भेटवस्तू द्यावी ही पद्धत आहे. दिवाळी पाडव्याला शुभ मुहूर्तावर आपल्याला ही ओवाळणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा व ही पूजनाची माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.